कृष्णाच्या खोड्या सुरू झालेल्या आहेत. खोडी का करत नाही पण पाहिजे तो. त्रास का होत नाही पण पाहिजे. कृष्ण एकदम असा उभा राहिलेला होता कारागृहामध्ये. चित्रभृज वगैरे ते देवकी म्हणाले नको असा मुलगा नकोय मला. मला त्रासातून जन्माला आलेला मुलं. माझ्या प्रसवाच्या पिढ्या झाल्या पाहिजेत. मला वेदनेचा संवेदनेशी नाताही लक्षात ठेवा. रशियाने प्रयोग केला एकदा. बाळंत होत असताना बाईला कुठला त्रास झाला नाही, सिझर करायची गरज नाही पडली पाहिजे म्हणून औषधी निर्माण केली आणि मुलं सुखात जन्माला यायला लागले. पण मुलं मतिमंद व्हायला लागले. बरं वाटलं बायांना सुरुवातीला, पुरुषांना बरं वाटलं की चांगलं सुख आहे. मतिमंद व्हायला लागले कारण वेदना नाही कळल्या ना. मला वेदना झाल्या पाहिजे. ये दर्द तूने दिया है तू कोई बात. सुंदर गजल है. ये दर्द ये दर्द ये दर्द ये दर्द तूने दिया है तू कोई बात. हे दुःख तू दिलं ना हरकत नाही. मुलगी घरी आली ना, 4 दिवस राहिली ना, चालता चालता अशी चालली की आणला धक्का लागला पायाचा, तेल सांडलं. आई म्हणते ये दर्द तूने दिया. तू सांडलं ना कोई बात नाही. आणि सुनानं सांडलं तर तुझ्या मायबापाने हे शिकवलं का? तुला चालता येत नाही का? गवळणीचं असंच झालं. कृष्णा तू त्रास का देत नाही? त्रासामध्ये एक मजा असते, लक्षात ठेवा. एक ठिकाणी मी बघितलं, आमच्या कर्मालाच बघितलं. नवीनच आलेले भाडेकरू होते. शिमग्याच्या दिवशी रंग खायला, रंगपंचमीच्या दिवशी सगळ्यांचे तोंड रंगलेले आहेत, काळे पिवळे निळे असे झालेले. मस्ती करतायत, मुलं हसतायत. अरे लोक त्रास देत आहेत, तुम्ही हसताय. तो कोई बात नहीं ये दर्द तूने दी है. आणि एक मुलगा नवीनच आला भाडेकरू, तो रडतच राहिला सारखा. तिकडं हसत होते. ज्यांचं शरीर खराब केलं ते हसत होते आणि हा रडत होता. आईने विचारलं रडायला काय झालं तुला? एक रंगाचा डाग तुझ्यावर पडलेला नाही? तू मला लावत का नाही? त्यांच्या आनंदात मला सहभागी का करून घेत नाही म्हणून मी रडतोय. गवळणीच असंच झालं. कधी गोड बोलायला येतात, कधी त्याला उचलतात, कधी येतात, कधी तक्रारही करतात. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे ग तुला येईल राग ग. यशोदे ग तुला येईल राग ग. तुझ्या कानाला काहीतरी सांग ग. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग. यशोदे ग तुला येईल राग ग. यशोदे ग तुला येईल राग ग. यशोदे ग तुला येईल राग. असं गाणं करायचंय. जेवत असताना
बुंदी खूप आवडली, पण जास्त खाल्ली. लोक सगळे उठले, आपण एकटेच राहिलो. लोक काय म्हणतील म्हणून आपण एक गेट तयार करतो, हाडवा हात करतो की आता बस झालं. पण खायची इच्छा असते, पण हे म्हणतील एवढं कसं खातोय, म्हणून त्या आडव्या हातामध्ये ताकद नसते तेवढी. थांबव, राहू द्या. हाताला थोडा धक्का द्यायला की तो बाजूला होतो. तो बाजूला होण्याच्याच हेतूमध्ये असतो, बाजूला त्याला व्हायचं असतं. असं यशोदेचं केलेलं घराणं यशोदेकडे असं घराणं असायचं. हवा हवासा वाटतं, पण नको नको म्हणायचंय. अरे नको ना. एखादा मुलगा नातू आजीच्या मांडीवर खेळतोय, त्याला सांगा मांडीवर नका येऊ देऊ, मुलांना बाजूला बसावं. पण मुलांनी तुडवल्याशिवाय आज याला बरं वाटत नाही. कोणी खांद्यावर उडतो, केसा उडतो, कोणी चष्मा उडतो, कोणी दाढी उडतो. तिथेही आनंद असतो. गजल पुढची म्हणत नाही मी, तिथे आनंद असतो. ये दर्द तूने दिया है कोई बात नहीं. दुनिया मला काही म्हणते, नुकसान तो केल्यानं काही हरकत नाही, कोई बात नाही. आनंदाची झलक आहे, लक्षात ठेवा. तुम्ही खेळताना खेळत असताना तुम्हाला काही जखम झालेली असते, जखम वाटत नाही, आवेश असतो, आनंद असतो. आणि खेळ संपल्यानंतर मग बघता, अरे रक्तान घ्यायला काहीतरी लागले बरं का. तुमच्या लग्नामध्ये खूप थकता, तुम्ही खूप थकता, किती धावपळ आलेली असते, केवढी टेन्शन असतं, काही वाटत नाही. लग्न संपेपर्यंत, लग्न संपलं की 2 दिवस गोधडी घेऊन पडता. कारण काय? तुमचा आनंद संपलेला आहे, आनंद निघून गेला आणि दुःख तुमच्या वाट्याला आलेलं आहे. घरात आनंद पाहिजे, मनात आनंद पाहिजे. गवळणीच्या चेष्टेच्या खूप गोष्टी आहेत, त्या नाही सांगणार मी. गवळणीच्या खोड्या कशा केल्या, गवळणीने खोड्या कशा केल्या, दाढी विणीची गाठ खूप आहे त्याच्यामध्ये, विनोद करते. पण नाही, मला पुढे जायचंय. गवळणीची गाणं ऐकून यशोदेला वाटलं की त्याला आपण गोकुळामध्ये ठेवायचंच नाहीये. आणि मग ती कृष्णाला सकाळी एक दिवशी सांगते आणि त्याला उठवते सकाळी झोपेतून. गुरु सांभाळायला जायचं आहे. किती छान उठवती होती. उठी उठी बा योगेश्वरा, उठी उठी बा योगेश्वरा, सर्व सिद्धीच्या माहेरा, सिद्धीच्या माहेरा, उठी उठी बा योगेश्वर. मुलांना उठवताना आवाज कसा पाहिजे? तो दचकल असा आवाज नको, मेल्या मुडद्या उठ असा आवाज नको, गोड बोलून आणि आवाजामध्ये बी एक सूर असायला पाहिजे, ममतेचा, मायेचा. त्याला झोपवताना तसंच आहे, आमच्या पूर्वजांनी असंच केलेलं आहे. सुखी हो निद्रा घ्यावी भगवंता, देवा घ्यावी भगवंता, चिन्मय परसुख धामा जाऊनी पहुडावे त्वरिता. झोप लागते माणसाला, डोळा लागतो. पाय घड्या घातल्या स्वामी नवविधा भक्ती, स्वामी नवविधा भक्ती, ज्ञानाच्या समया उजळूनी लाविल्या ज्योती. चाली असतात. वारकरी संप्रदायाला हे खूप जमलेलं आहे. त्यांनी गीतावर आणि गायनावर प्रेम केलेलं आहे. त्यांनी रसाला पोषक अशा प्रकारची चाल असते. आमचे उपदेशी देवाला आंघोळ घालतात ना किंवा झोपवतात, इतकं दचकून उठवतात. काही लोक आरबळून उठवतात. आता हो स्नान करी दे. तो मग तुम्ही नाही करणार, मी पाकिस्तान मध्ये स्नान करीन. त्याला चाल आहे. यशोदा कृष्णाला उठवते.
भक्ती आनंदामध्ये परिपक्व होते. भक्ती शब्दाचा अर्थ आहे परम प्रीती. सा परम प्रेम रूपा परम प्रीती. देवावर जेवढी भक्ती आहे तेवढी देवाकडे जाताना शेजाऱ्यावर भक्ती आहे, सगळ्यावर प्रेम आहे, सगळ्या जनावरांवर सगळ्यावर प्रेम आहे. यशोदा कृष्णाला उठवते, काय बहाणे करते पहा. बऱ्याच तुम्हाला म्हणून दाखवले पण ते तुमच्यापर्यंत तुमच्यातून व्यक्त झालेलं नाही. प्रभात काळी जननी यशोदा उठी म्हणे सात्वर बा मुकुंदा. गोपाळ येते तुझला बहाती. उठ, गोपाळ आलेले, तुझला बहाती शब्द आहे, पहाती नाही. आणि उठी म्हणे सत्वर बा मुकुंद असं मुळामध्ये आहे, आपल्याकडे चुकीचं आलेलं आहे. गोपाळ येते तुझला बहाती गोविंद दामोदर माधवीती. तुला म्हणतात ते गोविंद हे दामोदर हे माधवा, उठ. प्रकाश केला गगनी रवीने गोपी दही त्या घुसळी रवीने. बघ सूर्य आलेला आहे, आभाळातला रवी, आणि इकडचा रवी पण चालू आहे, दह्यामधला रवी. त्या घुसळी रवीने त्या कंकणाचे मधुनाद येते. हातातल्या बांगड्यांचे आवाज येतात. काय आवाज येतात? गोविंद दामोदर माधवीती. गोदोधन बैसती गोपदारा पात्रांतरी वाजती क्षीरधारा. गाईचं दूध काढण्यासाठी गोपिका बसलेल्या आहेत आणि पात्रामध्ये दुधाच्या धारा वाजतायत. कुठलं संगीत नाही, हार्मोनियम नाही, पण तेने स्वरे मंजुळ गीत गाते गोविंद दामोदर माधवीती. त्या दुधाच्या धारेचा जो आवाज आहे ना त्याच्यामध्ये सूर मिसळून ते सुंदर गीत गातात. उठ कन्हैया, माझ्या लेकरा, माझ्या राजा, माझ्या लाला, उठ. तुला हे सगळे बोल म्हणत जाणार. सकाळी देवाला उठवताना म्हणत जाणार. कूपांतरी घालून भांड दोरा ओढी तसे सुंदर गोपदारा. कूप म्हणजे विहीर, तिच्यामध्ये भांड दोरा म्हणजे पोहरा टाकलेला आहे आणि गोपिका ओढतायत. ओढवणी हसते श्रम फार येते. श्रम आले म्हणजे आपण हा हो ही काहीतरी करतो. आणि त्या गोविंद दामोदर माधवीती. गोविंद दामोदर माधवा, उठ रे कन्हैया, उठ. सुंदर गीत गाते. उठ उठ बाप्पा यादव यंद्रा प्रातः समयी झाला गोविंदा. उठ उठ बाप्पा यादव यंद्रा प्रातः समयी झाला गोविंदा. अजून तुझी जाईल भानू उगवला प्रकाश परत घडी गोपाळा आले पाहायला भजवा कुडा मेना सुरा श्यामा गोमा उमाशी मंदिर उकडा काना कैरा नको जातना. विनविते यशोदा गाई सोड रे मुकुंदा. यशोदा विनंती करते. गोपगडी यायचे कृष्णाचे मित्र. मित्र कसा असतो, फार छान एक कविता आलेला आहे. वनव्यामध्ये मित्र गारव्यासारखा. गुरु सांभाळायला गेले, तिथे संघर्ष आहे, त्या ठिकाणी संघर्ष आहे. बकासूर येतो, अघासूर येतो, संकट खूप येतात, तुमच्यावर येतात. आनंद डगमगत नाही, आपण डगमगतो. एकच निर्माण करायचं. माझं एक विधान असं पहिले, तुम्हाला तुमच्या जीवनात फक्त चेहरा बनवायचा आहे, कधी विचलित न होणारा. तुम्ही बनवताय, कारखाना बनवताय, घर बनवताय, बंगला बनवताय, हे नाही बनवत नाही, हे बनवायचं राहून गेलेलं असतं. कुंभामध्ये तुम्ही बघितलं ना, काही लोक काही कसे काही कसे काही कसे लोक आहेत. त्यात बिनधास्त लोक दिसलेले आहेत. चेहऱ्यावर सुख नाही, दुःख नाही, फक्त आनंद असे लोक दिसलेले आहेत. ते जाऊ दे. मी नेहमी सांगतो की तुम्ही त्याला योगेश खंदारेला बघितले ना, महाचिंतनमध्ये बघितलं, करमानला बघितलं, जालन्याला बघितलं,
चेहरा कसा प्रसन्न आहे. बिना हात असलेला माणूस चेहरा प्रसन्न आहे. हसरा किती भाषण करत असताना किती वेळ हसतो तो. आपल्याला बस हस म्हणावं लागतं. कॅमेरामॅन सांगतो की प्लीज स्माईल, ओरबडून काढावं लागतं हसतं आपल्याला. इतके उदास आणि इतके खराब झालेला असतो आपण, दुःखी झालेला असतो. ते हाच म्हणते ना आपण खिखी करतो ते मध्ये गप्प बस. किती प्रसन्न आहे तो पोरगा. आला कुठून? आपल्याला हात असून आपण आत्महत्या करतो, पाय असून आपण आत्महत्या करतो. त्याचे दोन्ही हात कटले तरी तो कारखाना उभारतो आणि स्वतः गाडी चालवतो, जालन्याला येतो, सुंदर भाषण देतो आणि त्या रिंगणामध्ये गाडी चालवतो. कुठून आलं हे? आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आमच्याकडे हे का नाही? लोक विचारतात काय रडताय काय तुम्ही? नाही रडत नाही, मी हसतोय. हसताना सुद्धा रडल्यासारखं आपण असावं. चेहराच बनवायचं, काही बनवायचं नाही तुम्हाला. काहीही बनवायचे नाही. एवढंच बनवायचं, इथून वर सगळे दुरुस्त झाले. तुम्ही इथून वर दुरुस्त झाले, सगळे दुरुस्त झाले. नजर बनवायची तुम्हाला स्वच्छ आणि निर्मळ, इथं आहे. ऐकणं बनवायचं तुम्हाला इथं, त्या जीवास्मर मानसी वदमुखे ऐक करणी सदा. हे कान तयार करायचे तुम्हाला, जीभ तयार करायची. साच आणि मवाळा मितुल आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे महात्मेने प्रिय भक्तिया होवावे की गा. स्वामींनी सांगितलेलं आहे. जीभ तयार कर तुझी, स्पर्श तयार कर तुझ्या. स्पर्शातून आनंदाचे कंपन निर्माण झाला पाहिजे, तो स्पर्श तयार कर. आईला मिठी मारल्यानंतर जे वाढताना तो स्पर्श, जो आनंद आहे ना, तो त्या स्पर्शातून आनंद मिळतो. पदार्थातून मिळतो, खाण्यातून मिळतो, गाण्यातून मिळतो, पाण्यातूनही मिळतो. स्पर्श असाच आहे, त्याच्यातून आनंद मिळतो. आईचा स्पर्श तुम्हाला शिकवतो. आईकडे पाहता पाहता तुम्हाला असंही पाहता आला पाहिजे. ओ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या हो. आई तुझ्यापेक्षा देवाची सूरत वेगळी असू शकत नाही. तू देवच आहे. आई म्हणजे भोळा परमेश्वर. माझ्या घरात आलेला भोळा परमेश्वर आहे. कुठलाच दोष तिच्यामध्ये नाही. देवाला घरोघर जाता येत नाही म्हणून त्याने आपला प्रतिनिधी पाठवलेला आहे. घरातच आपल्याला तयार होत. ठाईचं बैसुनी करा एक चित्त. ठिकाणीवर जागेवरच बसून एक चित्त करा. तो सगळीकडे व्यापक आहे. कधी तुम्हाला इथंच भेटलं सावता महाराज सारखा. त्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले, ब्रह्मादिक आले पायापाशी. दुसरं चरण आहे अभंगाचं. त्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले. खेळणंच एवढं चांगलं आहे की ती देवपूजाच आहे. एखाद्या माणसाचं गाणंच एवढं चांगलं आहे की ती देवपूजाच आहे. देवपूजेतून मिळणारा आनंद त्याच्यामध्ये मिळतो. एखाद्या माणसाचं पळणं, ते मध्य प्रदेशमध्ये अवधूत महाराज आहेत, त्यांचा पळणं म्हणजे देवपूजाच आहे. इतकं पळतात ते. आणि फक्त पाण्यावर नर्मदेचं पाणी कितीतरी वर्षापासून. अन्न नाही, काही नाही, काही नाही. तुमचं पाहणं देवपूजा आहे. आपुलकीने प्रेमाने पाहत असाल ना, ते देवपूजा आहे. तुमचं बसणं, तुमचं उठणं, सगळं सगळं तुम्हाला बनवते. तर बाहेरचं कोणी बनवणार नाही. सगळं बनवता येतं आपल्याला. खेळता खेळता खळ नष्ट होऊन गेले. आम्ही देवपूजा करत असताना आमचा खेळ बिघडतो, देवपूजा बिघडते. यम ब्रह्मा वरुणेंद्र. अरे पाणी ठेवबर अंगडी लवकर जायचं कार्यक्रमाला. स्तोनवंती दी व्यस्त वैर वेद आहे. आणि पोहे ठेवबर पोहे कर. वेगळाही सांगा कर्म. आणि चाट साखर कमी जास्त टाकले होते मागच्या वेळेला. आणि ते पोरगा ते धागडा दिसत नाही, तो काढण्यात आहे. एक तर श्लोक म्हण नाही, ते हे कर, दोन्हीतून काहीतरी एक करणार. निखळ काहीच करता येत नाही. जेवता जेवता मोबाईल पाहतो,
दोन गोष्टी, मन पांगलं तुझं, मन चांग हे झालं, कामात काम कामात काम, किती काम करतोस तू? खेळणं एवढं चांगलं असावं. माहिती आहे तुम्हाला, महाभारतामध्ये व्यास मुनींना विचारलं की तुम्ही अग्रपूजेचा मान घ्या. सगळ्यात मोठे होते व्यास त्या काळामध्ये. राजस्व येत नव्हता धर्मराजाचा, सगळे गेले. म्हटले अग्रपूजा तुमच्या उंच आसनावर, सोन्याच्या आसनावर तुमची पूजा करायची. तुम्ही मोठे, तुम्ही तपस्वी, तुम्ही ज्ञानी, तुम्ही वैरागी, सगळं तुम्ही. ते म्हटले माझे नाही करायची, ते पोरगे खेळतोय म्हणे दरवाजावरती, त्याची पूजा करा. प्रवेशद्वाराजवळ एक मुलगा आहे, तो खेळतोय. किती चांगला त्या काळातला म्हातारा, तृप्त आहे, आनंदी आहे, आनंदामुळे तृप्त आहे. त्या मुलाकडे गेले. मुलाला म्हटलं चल तुझी पूजा करायला सांगितलं व्यासांनी, बस उंच सिंहासनावर बस. तो म्हणे माझी नका करू. कोणाची करायची? ती त्याची करा. कोण रे? ते हातात झाडू नाही का, झाडू घेऊन चाललाय, झाडू घेऊन झाडू मारतोय, त्याची पूजा करा. 5000 वर्षाचा मुलगा किती छान आहे हो, किती तृप्त आणि किती समाधानी आहे. मला मोबाईल नाही दिलं म्हणून आत्महत्या करणारा नाही. ते म्हातारबाई चिडचिड करत नाही, पाहुण्याला सांगत नाही, मला खायलाच देत नाही, तेच विसरतं. आत्ताच खाऊ घातलं, सुनबाई म्हणते आत्ताच खाल्ली, अन्नाच आठवण लागते, मी काय करू? ही म्हातारी आणि ही मुलं त्रासदायक आहे ना घराला. खेळता खेळता तो मुलगा कोण आहे? भागवताचा करता शुक मुनी, 16 वर्षाचं वय, लंगोटे नेसलेला आहे, भागवत करायला लागलेला आहे. मी घरून निघालो, एवढ्या घाईमध्ये निघालो, नितीन आला, जयाचा फोन आला, गडबडीनं खाई आलो. माझ्या गाडीची चावी तशीच राहिली, माझी गाडी घ्यायची, फेटा घ्यायचं, फेट्याशिवाय बहुतेक मी काही बोलत नाही, कार्यक्रम करत नाही. पण म्हटलं विरस्ताना विचार केला की शुक मुनीने लंगोटीवर भागवत जर केलं तर मग आपण असं केलं तर काय फरक पडतो? आपल्या अंगावर सगळे कपडे, फक्त शर्टने आणि फेटाने बांधलेला. एक एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. तुम्हाला आनंद विसर पाडतोय हा मुद्दा लक्षात ठेवा. सगळ्या दुःखाचा विसर पाडतो आनंद तुम्हाला, आणि ते चक्रधर स्वामींच्या सूत्रामध्ये आहे, ब्रह्मविद्येमध्ये आहे. खेळत होता गेटवर, खेळताना कृष्ण डोक्यामध्ये होता. जसं मंगरूळच्या लीळेमध्ये चक्रधर स्वामींचा शिष्य खेळता खेळता मंदिर बांधत होता, असा हा खेळ. स्वामी म्हणता ऐसा खेळ खेळीजे, सांगदेव भट्ट. आम्ही खेळी मिळेनं पाहत नाही. टीव्ही चालू होता, भारत पाकिस्तानची मॅच चालू होती. ही मॅच म्हणजे रोड बंद असतात आपले, आपलं जास्त वेळ पाकिस्तानशी, ते हारले पाहिजे, आपण जिंकलो पाहिजे आपल्याला, आणि त्यांना पण तसं वाटत असतं. रांगात आला खेळ. सचिन खेळत होता, उडबाशा काढत होता, ते बॅट अशी फिरवत होता, मागं पुढं पाहत होता, तो त्याच्या तयारीमध्ये होता. आणि तिकून त्यांचा पाकिस्तानचा खेळाडू आला. ते कोण आहे? तो केस तिचे उडतात हवेमध्ये, तो कोण आहे बापोरो? केस उडतातच हवेमध्ये पळतो तो. आणि तो सचिनला आऊट करायची सूचना करून आऊट करत होता. तो आला, तंग वातावरण आहे, डोळे स्थिर झालेले, हे बोलो करे खोकला, एक गप्पस ना बघू दे. ते सगळा भारत करोडो लोक त्या टीव्हीकडे बघतायत. पाकिस्तानचे रोडवर बसलेले, भारत जिंकला पाहिजे म्हणजे भारत पाकिस्तानची लढाईच आहे. आता टाळ्या कोणाच तरी वाढणारे, कोणतरी हसणारे, कोणतरी रडणारे, काय होते कोणाच ठाऊक. स्तब्ध वातावरण आहे. श्वास रोखलेले, कोणी श्वासही मोकळा काढत नाही. कसं टेन्शन आहे, शून्यात गेले सगळे. आला पळत तो सचिन, आऊट, त्रिफळा उडाला. पाकिस्तान हसायला लागलं, भारत रडायला लागला. त्या घराचा मालक होताना त्याला इतका राग आला ना, त्यांनी दगड घेतला आणि टीव्हीवर फेकून मारला, टीव्ही फोडूनच टाकला त्याने. साहजिक आहे ना, टीव्हीचा काच उडाल्याच्या डोळ्यामध्ये घुसला. हा गेला दवाखान्यामध्ये मुंबईला. लेडीज होती तिथं, दाखवलं. ती म्हणते पडले का रस्त्याला? म्हणे नाही. मग डोळ्याला काय झालं तुमच्या? काय जमणे मॅडम, क्रिकेट पाहत होतो म्हणे, आणि मग ते सचिन आऊट झाला, आणि आऊट झाल्यानंतर मग मला लय राग आला म्हणे, मग मी टीव्ही फोडून टाकला म्हणे. ते म्हणे वेळे कुठले, खेळ कुठं असं खेळायचा असतो का? आणि क्रिकेट म्हणजे फार आहे का हो? तुम्ही कशाला जखम करून घेतली स्वतःला? जीवाशी खेळायला लागले तुम्ही.
तुम्ही ओ मॅडम, क्रिकेटची मजा वेगळीच आहे म्हणे. तुम्ही काय सचिनला समजणार काय करणार तुम्ही? ती म्हटली वेड्या माणसा, मी सचिनची बायको आहे. तो तिकडे खेळत असतो, मी माझा दवाखाना चालवते. चुकूनही मी त्याचं क्रिकेट पाहत नाही. असं क्रिकेट आणि असं खेळ कशाला बघतो रे? सचिन तिकडे वखरा मागे धावा नाही काढत, तो खेळतोय, चेंडूसाठी धावा काढतो. तुझा बाप रे वखरा मागे धावा काढतो. किती धावा काढल्या, कळकट मळकट कपडे, फाटलेला बूट, खेटर. त्याचा विचार करा नव्हतो. त्याच्या खेळाने खळ नष्ट झाले. खळ ब्रह्मादिक आले पायापाशी, ब्रह्मादिक पायाजवळ आलेले आहे. खेळ केला ब्रह्मदेवाने, त्याचे गोप वत्स चोरीला आलेले. एक शब्दही नाही बोलला, काहीच नाही बोलला. चोराला काही नाही बोलला, त्याला आपल्या पायाजवळ आणलं. असा त्याचा खेळ, विजय पायाजवळ आणणारा असा त्याचा खेळ. कृष्ण समजून घ्या हो, गीता समजून घ्या. एक तरी श्लोक वाचत जा. या सप्ताहाचा परिणाम मला इतका चांगला दिसला, खूप चांगला वाटला. मला कळलं की बऱ्याच लोकांनी संकल्प सोडलेले या ठिकाणी. फार मोठं या कार्यक्रमाचे ते फलित आहे. ज्यांनी ज्यांनी संकल्प सोडला त्यांना मी धन्यवाद देतो. कशाचा सोडला मी सांगत नाही, पण ज्यांनी ज्यांनी संकल्प सोडलेला आहे आणि व्रत धारण केलेलं आहे की आम्हाला तिकडे जाणार नाही, या कार्यक्रमाचं फलित आहे असं मला वाटतं. माणसं पांगतात, माणसं विषम होतात, गटतट पडतात. हे सगळे एकत्र कसे करायचे? कृष्णाच्या जीवनामध्ये तो एक प्रसंग निर्माण झाला. 8 श्लोकाचा इथे काला. 8 श्लोकामध्ये एकत्र कसे येतील माणसं? भोजनाच्या निमित्ताने एकत्र येतात, सहभोजनाच्या निमित्ताने एकत्र येतात. आणि म्हणून त्यांनी काल्याचं आयोजन केलं. सगळ्यांना शिदुरे सांगितल्या, सगळे शिदुरे घेऊन आले, एकत्र बसले. शिदुऱ्याचा काल सुरू झाला. तो काला पाण्यासाठी देव लोक आले म्हणतात. तो काला तिथे नाहीये. सगळ्यात उत्तम असलेला पदार्थ त्यांच्याकडे स्वर्गामध्ये अमृताची कुंभ आहेत, रांजण टाक्याची टाक्या भरलेल्या आहेत. पण समाधान नाही. समाधान नसल्यामुळे ते शाप देतात, वर देतात. तिथं मेनका नाचायला असते, तिथे रंभा नाचायला असते, तिथे उर्वशी नाचायला असते. विलासी जीवन जगणारे ते देवलोक आहेत. आनंद नाही तिथे. आनंद नाही याचं कारण तिथे स्नेह नाही, आपुलकीचा भाव त्या ठिकाणी नाहीये. म्हणून पुढा स्नेह पाजरे, मागा चालते अक्षरे, शब्द पाठी अवतरी कृपा आधी. स्नेहाचे निपाडे पूर्ण योग जरी जोडे, तरी अमृत होय रोकडे तया पुढे. स्नेहामुळं अमृत स्नेहापेक्षा तुच्छ आहे. अमृत पिण्याने भांडतात आणि ज्यांच्यामध्ये स्नेह ते भांडत नाही. स्नेह म्हणजे आनंदाची पूर्वावस्था. भांडता येत नाही मित्राला. हा, जेव्हा त्यांचे खटके उडतात, स्नेह संपल्यानंतर खटके उडतात, मग एकमेकाचे शत्रू बनतात. कराड वेगळा असतो, गीते वेगळा असतो. स्नेह संपले की सुरू होऊन जातं. तुमचं भांडताच येत नाही स्नेह असल्यावर. असा तो उत्तम काळा म्हणजे 2 ठिकाणं एकत्र आणणे, 2 भावना एकत्र आणणे. आपण नेहमी जगताना काय करतो? एक सांग कामी असतो, एक काम सांगे असतो. दोघांचे गट वेगळे असतात. एकामध्ये अहंकार असतो, मी मोठा आहे त्याच्यात कसा मिसळू, आणि दुसऱ्यामध्ये खूप न्यूनगंड असतो, मी लहान आहे मी त्यांच्यात कसा जाऊ. आणि इथलं नरक आहे इथे. हे दोन्ही एकत्र करायचे. श्रीमंताची शिदुरी, गरिबाची शिदुरी. बरे पदार्थात फरक असेल आणि मिसळायचं, यांचं अस्तित्व नष्ट करायचं. भिका म्हणे केला गोकुळात काला, 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 म्हणे केला गोकुळात काला, का म्हणे केला गोकुळात काला.
प्रसन्न झाला कृष्ण माझा माझा प्रसन्न झाला कृष्ण माझा कृष्ण माझा दही आणते नाही का प्रसन्न झाला प्रसन्न झाला कृष्ण माझा गसनी सा गम पद भा पद नि नि द पद म प ग म रे ग सा रे नि द प्रसन्न झाला कृष्ण वा वा कृष्ण प्रसन्न झाला कृष्ण माझा प्रसन्न झाला कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण आनंदाची आला नंदाची गोपाळ कृष्ण श्री चक्रधर स्वामी की जय. तोदा उठे म्हणे सत्वर बा मुकुंदा. तुम्हाला प्रायश्चित शिकवणं सुद्धा गरजेचं आहे. आपण म्हणत नाही तसं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. चंदन गंध घे देवा आनंद कंदा. आता आपण थोडं पाठ कराल तरी पूर्ण पाठ नाही आपल्या. देवाला जेव्हा हातात ते म्हणा ना काहीतरी तुम्ही. ते तुम्हाला म्हणायचं आहे. विधी आणि निषेध दोन गोष्टी आहेत. निषेध चुकीची गोष्ट आहे, हे करू नका असं म्हटलं जाताना तो निषेध आहे. हे करा असं म्हटलं जाताना तो विधी आहे. आपल्याला निषेध टाळायचा आणि विधी पाळायचा असतो. सूत्रावरची टीका नाही कळणार आपल्याला आणि काही गरज बी नाही आपल्याला. आपण जेव्हा अभ्यास करू परिपक्व झाल्यानंतर आणि मग तो पर्यंत तुमचे जे नियम आहेत यांना तुम्ही अडथळा करू नका. तुमचा संसार उत्तम करा. ऋषीमुनी भागवत सांगणारे व्यास संसारी होते. महाभारत लिहिणारे रामायण लिहिणारे सगळे संसारामध्ये तुम्ही सगळं परमेश्वराचं एकदम त्यागाची भाषा वापरू नका. इथं तुम्हाला चांगलं राहिलं तर पुढचं तुम्हाला पुढच्या परमार्थाच्या टप्प्यामध्ये पदार्पण करणं योग्य होईल. घाई करू नका. पण इथलाच संसार चांगला करा. आणि त्यासाठी लागणारे जे गुण आहे ना भागवतामध्ये खूप चांगले गुण आहे. त्याचा अभ्यास करा. पुढे कधीतरी उद्धवगीतेचा एखादा कार्यक्रम ठेवा. लीलाचरित्राचा कार्यक्रम ठेवा. आज तुमच्यामध्ये जी संघटना आहे बऱ्याच दिवसानंतर आनंद मला या ठिकाणी बघायला भेटला. आम्ही येतो, चहा घेतो, बसतो, जेवण करतो, जातो. हे नेहमीच चालू असतं. पण तुम्ही आम्हाला भिक्षा द्यायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तसं आम्ही तुम्हाला ज्ञान द्यायला पाहिजे हेही महत्त्वाचे आहे. एकच बाजू शाबूत आहे, दुसरी नसली तर मग अडचण येतात. भागवत घेतलं इथल्या सगळं तरुण मंडळीने, मी एकाचं नाव घेत नाही, तरुण मंडळीने हा कार्यक्रम घेतला. महंत कळमकर बाबा आले. 7 दिवस खूप छान बोलतात ते, खूप छान बोलतात ते. गेले कार्यक्रमाला. मी आता थकलोय, मी कार्यक्रम सोडले. मी आता भागवत करत नाही कुठे. उद्धवगीता करायची होती बी काही करत नाही कुठे. प्रवास खूप आहे, खूप थकून जातो. आलो की घरी मुडद्यासारखं पडून राहतो.
बरेच लांबचे कार्यक्रम सोडलेत मी. इथून पुढे मी दूरचे कार्यक्रम फार घेणार नाही. काही घ्यावे लागतात नाहीला जाणं, महत्त्वाचे असतात. पण छोटे छोटे कार्यक्रम घेईन, जवळपास करत जाईन. एकदम त्याचे त्यागही करत नाही, कारण सवय बी झाली ना 50 वर्षाची. वैतागून घरीच जर थांबलं तर 10-12 दिवसातून की कुठं जाऊ काय कुणास ठाऊक. शरीराला सवय झालेली. थोडंसं सांभाळत मी कार्यक्रम करेन. तुम्ही बोलवलं मला, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी काल्याचं दंडी कोण आहे का? साधू आहे कोण इथे? नंदन गोपाल गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी गोपाला प्यारे नंदलाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला
त्वं सचारुरसङ्गं देवकी परमानन्दं पुत्रं शालदेवस्य नित्यमुक्तिं